कारण ही माहिती असणार आहे हरतालिके व्रतासंबंधी। आता हरतालिका म्हटलं तर प्रत्येक महिला कुमारिका हे व्रत अगदी आनंदाने करत असतात। या दिवशी त्या छान तयार होतात आणि भगवान शिवांची आराधना करतात, कारण हे जे व्रत आहे ते शिव आणि पार्वती यांना समर्पित आहे। जी महिला, जी कुमारिका या दिवशी व्रत करते, तर कुमारिका महिलेला मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी मदत होते आणि सौभाग्यवती किंवा ज्यांचं लग्न झालेलं आहे, विवाहित स्त्रियांनी जर हे व्रत केलं तर त्यांच्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होतं। त्यासोबतच त्यांचं आरोग्य सुदृढ राहण्यासाठी मदत होते आणि जो संसाराचा गाडा आहे तो देखील सुरळीत चालण्यासाठी मदत होत असते। एकंदरीत संपूर्ण कुटुंबाच्या सौख्यासाठी ती महिला हे व्रत करत असते। तर असो, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्यांनाच ठाऊक आहे, पण नेमकं याविषयी ज्या काही समस्या असतात, प्रश्न असतात, जसं की हे व्रत कोणी करावं किंवा विधवा महिलांनी करावं का, या दिवशी केस धुवावे का, नेमकं काय खावं काय नाही खावं, अशी भरपूर प्रकारचे प्रश्न महिलांना पडलेले असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आजचा हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। तर